अधिवेशनाच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे। पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस असणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे विधानसभेचं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत असं यश मिळालं। त्यामुळे याचा परिणाम कुठेतरी पावसाळी अधिवेशनावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो। विरोधकांचाच वर्चस्व या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस 13 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल। 28 तारखेला अतिरिक्त अर्थसंकल्पही सादर केला जाईल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे सुद्धा विधान भवनात दाखल झाले। त्यामुळे आता विरोधकांच्या विविध प्रश्नांवरती महायुती सरकारकडून कशी उत्तरं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर एकीकडे आपण पाहतोय विधानसभेमध्ये कामकाजाला सुरुवात झाली, तर दुसरीकडे संसदेमध्ये सुद्धा राष्ट्रपतींचं अभिभाषण आज असणार आहे। थोड्याच वेळात या अभिभाषणालाही सुरुवात होईल। एनडीए सरकारच्या पुढील 5 वर्षांचा रोडमॅप यावेळी यांच्या अभिभाषणातून मांडला जाणार आहे। त्यामुळे महत्त्वाची 2 दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय। महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे संसदेचं अधिवेशनही सध्या सुरू आहे। आजचा दिवस हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा असेल। रोजी मध्यान्होत्तर प्रणिती सुशील कुमार शिंदे दिनांक 10 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर श्री बसवंत वानखडे दिनांक 12 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर दिनांक 13 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर श्री संदीपान आसाराम भुमरे दिनांक 14 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर श्री रवींद्र दत्ताराम वायकर दिनांक 14 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड दिनांक 18 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री। पहिलीच घोषणा केली।